औषधी वनस्पती शोधण्यासाठी दिवसेंदिवस भटकंती करावी लागते, जंगलामध्ये राहावं लागतं, तेव्हाच पूर्ण होतो शोध. अशाच भाज्या खावा आणि 100 वर्ष जगा. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत. आपल्या बरोबर आहेत शहाजी कुर्णे सर. आणि मागच्या 2 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ केलेला रानभाज्यांचा. पावसाळा चालू झाला की रानभाज्या अनेक येतात आणि सर त्यामधले तज्ञ आहेत. खूप छान माहिती त्यांनी दिली होती आणि आता पुन्हा एकदा नवीन भाज्यांसह नवीन माहितीसह आपण सरांबरोबर आलेलो आहे. आणि सरांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे, मेडिसिनल डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स. तर या चॅनलवर तुम्ही यांचे रेग्युलर व्हिडिओ बघू शकता. सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे नक्की व्हिडिओ बघा. चला तर मग बघूया आज कोणते कोणते प्लांट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण आता राशिवडे या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या सर्वांना अळू माहीत नाही असा मला वाटतं महाराष्ट्रातली कुणी नाही. कोकणात तर एक म्हणच आहे, अळू भाजी निरंतर. ओके. नेहमी मिळणारी, जिथं पाण्याचा व्यवस्था आहे, जिथं पाणी असतं तिथं निश्चितपणे उगवणारी ही रानभाजी आहे. आणि सर्वांना श्रावण महिन्यामध्ये त्याच्या वड्या खायला आवडतात, पण आपण नेहमी सुद्धा आपल्या कुंडीमध्ये त्याला लावू शकतो. थोडंसं खाजरा असणाऱ्या ही भाजी आहे आणि याच्यामध्ये खास करून तुम्ही कोकमाचा रस घातला, ज्याला आगळ म्हणतात, किंवा काही कोकम जरी टाकलेत, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स असतात. ओके. म्हणजे आता हे जे उगवत आहे, म्हणजे कसं पण कुठं हे असं उगवलेलं आहे, ओके, तो आळू आणि आपण वेगळा म्हणजे लावलेला आळू, यात काय फरक असतो? नाही, काही त्याच्यामध्ये जाती आहेत. अलोकेशिया आणि कलोकेशिया असे 2 भाग याच्यामध्ये आहेत आणि दोन्ही खाण्यायोग्य आहेत, लक्षात घ्या. त्याचे मेन म्हणजे लोकांना फक्त पानाची भाजी करणं माहिती आहे, पण जर तुम्ही कोकणात गेलात तर त्याचे जे कंद असतात त्या कंदाची भाजी देखील केली जाते. कंद उकळवून घेतात, त्याचा जो खाजरापणा असतो तो घालवला जातो, खास करून आमसुलाच्या सहाय्याने घालवला जातो, त्याची भाजी केली जाते. काही ठिकाणी याचं लोणचं देखील बनवलं जातं. प्रत्येक प्रकारची खनिज देण्याकरता तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं विकनेस असेल त्याच्यामध्ये अळू भाजी तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा त्याचा उपयोग आहे, ते टॉनिक म्हणून काम करतं. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये निश्चितपणे अळूभाजी खा, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. आता आपल्यासमोर जे रानभाजी आहे ती आहे लाजाळू. आता लाजाळू नाव सर्वांनाच माहिती आहे, पण ती कशी लाजते हे पण तुम्हाला दाखवतो. फक्त स्पर्श करतोय तिला, बघा लाजली, कारण त्याच्यामध्ये थोडंसं एक रासायनिक अभिक्रिया होते, त्याच्यामुळे ती पानं मिटली जातात. तर ही एक रानभाजी देखील आहे. या लाजाळूच्या पानांची अत्यंत सुंदर आणि चविष्ट अशी भाजी तयार होते. त्याच्याबरोबर ही औषधीही खूप आहे. खास करून मूळव्याध असेल त्यामध्ये गुणकारी असणारी भाजी आहे. आणि ही भाजी केवळ पावसाळ्यात खायची असा भाग नाही आहे, तुम्ही वर्षभर मिळू शकते, वर्षभर खाऊ शकता, सहज उपलब्ध आहे. तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता, तुमच्या बागेमध्ये लावू शकता. कशी करायची याचे उपयोग? याची पानं डायरेक्ट पानं घ्यायची आहेत, बस त्याला काही उकळवायची नाहीत, काही नाही आहेत. बारीक पानं काढून घ्या तुमची, त्याला काही चिरण्याची गरज पण नाही. अगोदर इतके बारीक आहेत ते, त्यांना चिरण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या पद्धतीनं तुम्ही कशी फोडणी देतात त्या पद्धतीनं देऊ शकता. तुम्हाला आवडेल तशी, लसूण असेल, कांदा असेल, काही तुमच्या मसाल्यानुसार तुम्ही त्याला यूज करू शकता. तर मित्रांनो, समोर जी भाजी आहे याला म्हणतात हुनुंगता. खास करून कोल्हापुरी भाषेतले नाव आहे. बऱ्याच ठिकाणी त्याला वेगळी वेगळी नावं असू शकतात. जर कोणाला वेगळी नावं माहीत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात, लहान पानाची, मोठ्या पानाची. तर हा हुनुंगता आहे, हा पण अत्यंत चवीला लागतो, अत्यंत चांगला लागतो. याचीही पानं घ्यायची आहेत, काही उकळवायची गरज नाही, तुम्ही त्याची डायरेक्ट भाजी करू शकता. लहान पानाची जी जात आहे ती थोडी चवीला जास्त लागते, मोठ्या पानाची जात आहे ती चवीला कमी लागते. अल्टरनॅन्थेरा सिसिलिस असं याचं बोटॅनिकल नाव आहे. आणि हे सर्वत्र आपल्या भागामध्ये तण म्हणून उगवतं, याला लावण्याची गरज नाही. शेतकरी याला वैतागलेले आहेत, काढून टाकण्यामध्ये मग्न आहेत. पण आपण त्याच वेळी थोडंसं शेतकऱ्याची मदत करूया, भाजी म्हणून त्याला खाऊन संपूया, थोडी शेतकऱ्याला मदतही होईल आणि आपलं पोट देखील भरेल. ती औषधामध्ये पायरेटिक म्हणून वापरली जातात, म्हणजे ताप कमी येण्याकरता याचा मुळांचा आणि पानांचा खास करून वापर केला जातो. फार हे प्रचलित औषध नाही आहे, आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये असं उल्लेखित औषध नाही आहे, कारण हे तसं बाहेरून आलेलं प्लांट आहे. पण खूप वर्ष रुजलेला आहे आणि याची भाजी मात्र लोकांना आवडते. हुनुंगता, माझी आई देखील याची भाजी बनवते. हुनुंगता छान भाजी लागते. आता ही रानभाजी जरी नसेल तरी एक औषधी वनस्पती म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही. दगडीपाला, घागरपेट, टिक्क्याचा पाला, हाराचा पाला, कुडकुडी, तुडतुडी अशी शेकडो नावं त्याला आहेत. ट्रायडॅक्स प्रोकुम्बेन्स असं बोटॅनिकल नाव आहे आणि एक अँटीसेप्टिक प्लांट आहे. याच्या फुलांचा गुराखी लोक गजरा बनवतात, कारण त्याचा जो लांब देठ आहे एकामध्ये गुंफून सुंदर गजरा याचा तुम्ही बघू शकताय. किंवा तुमच्या आसपास असेल तर एकदा गजरा करण्याचा जरूर प्रयत्न करा. एक शेजारी अँटीसेप्टिक म्हणून तुम्ही वापरू शकता. घरात साधं कट्स झाले, वुंड्स झाले, त्याच्यावरती निश्चितपणे लावू शकता. चोळून लावायचं? हो, चोळून फक्त रस लावायचा आहे, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही आहे. हवं तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घ्या, त्याचा रस घ्या आणि पेस्ट लाईक करून लावलत ना तरी जखम बरी होऊन जाईल. आपण समोर पाहताय हे झाड आहे कांचनाचं.
आणि आपल्याला फक्त अळूच्या वड्या माहिती आहेत. खास करून कोल्हापूर भागामध्ये याच्या वड्या कुणी करून खात नाहीत, पण कांचनाच्या पानाच्या वड्या केल्या जातात. आता हे पान तोडून घेतोय याच्यापेक्षा सुद्धा अत्यंत मोठी त्याची साईज होते, म्हणजे अगदी माझ्या 2 हातापेक्षा मोठी साईज होऊ शकते आणि याच्या वड्या केल्या जातात. सेम तुम्ही अळूच्या वडीला जो मसाला करता तोच घ्या, ह्याच्यावरती लावा, रोल करा आणि त्याच्या वड्या बनवू शकता. ओके, काय याचा उपयोग आहे? कांचन हा आयुर्वेदामध्ये अत्यंत सर्वश्रेष्ठ द्रव्य मानले गेलेलं आहे. खास करून अर्बुदामध्ये, अर्बुद म्हणजे आजकाल आपण ज्याला कॅन्सर म्हणतो, कॅन्सरस ग्रोथ म्हणतो, त्यासाठी कांचनार गुगुळ नावानं एक टॅबलेट देखील मिळते. हां, आपण आपटा म्हणून बऱ्याच वेळा हे झाड घेतो, दसऱ्यामध्ये आपट्याची पानं वाटतात ना, पण लोकांना आपटा आणि कांचनार यातला फरक माहित नाही, त्यामुळे हीच पानं घेतात आणि लोक सोनं घ्या सोनं म्हणत फिरत असतात. पण हे सोनं नाही आहे, पण सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. ओके, याची भाजी म्हणून वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही त्याचं औषध म्हणून सुद्धा बघू शकता. त्याचं काय नाव आहे? त्याचं बॉहिनिया रिलिजिओसा असं महत्वाचं व्हरायगॅटा हे नाव आहे, लक्षात घ्या कांचनाराचं. याच्यामध्ये पांढऱ्या हलकट फुलाची किंवा गुलाबी रंगाची अशा 2 जाती त्याच्यामध्ये येतात. आणि हे बॉहिनी असं नाव का आहे, तर हे बघा, हे 2 जुळी पानं आहेत. ओके, म्हणजे एकाशी एक सुपरलाईफ होणारी जुळे. तर बॉहिन नावाचे 2 जुळे शास्त्रज्ञ होते, त्यांच्या सन्मानार्थ याचं नाव ठेवलं गेलेलं आहे, म्हणून हे बॉहिनिया.